क्रीडांगण नसल्याने सांगली महापालिकेच्या दारात मुलांनी खेळले क्रिकेट। सांगली शामराव नगर परिसरात एकही क्रीडांगण नसल्याने येथील शाळकरी मुलांनी मंगळवारी महापालिकेच्या दारात क्रिकेट खेळून अनोखे आंदोलन केले। खासदार आणि आमदारांनी क्रीडांगणावर केलेल्या फलंदाजीची छायाचित्रे झळकावत आम्ही कुठे खेळायला जायचे असा फलक झळकावत या प्रश्नाकडे लक्ष वेधले। शामराव नगर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं। सांगलीतील महापालिकेच्या दारात मुलांनी घोषणाबाजी केली। आयुक्त काका, क्रीडांगण द्या, सुविधा नाहीत, क्रीडांगण तरी द्या, आम्ही खेळायचे तरी कुठे असे सवाल करणारे फलक झळकवण्यात आले। त्यानंतर क्रिकेट आणि कबड्डीचा खेळही महापालिकेच्या दारात मांडला। महापालिकेलाच क्रीडांगणाचे स्वरूप देत अनोखे आंदोलन करण्यात आले। दळवी यांनी या निवेदनात म्हटलं आहे की गेले कित्येक वर्ष शामरावनगर हा भाग समस्यांनी व्यापला आहे। या भागात मोकळे प्लॉट आणि महापालिकेचे खुले भूखंड आहेत, ज्यामध्ये पावसाचं पाणी आणि सांडपाणी साचून दुर्गंधी निर्माण झाली। हे चित्र 12 महिने शामराव नगरमध्ये पाहायला मिळतं। त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी कोणतेही क्रीडांगण या भागात नाही। मागील 2 आयुक्तांना आम्ही वारंवार निवेदनं देत आंदोलनं केली, तरीही महापालिका प्रशासन आणि मागील नगरसेवक, आमदार, खासदार यांनी या भागासाठी तसेच येथील लहान मुलांना आणि वृद्धांना उपयोगी होईल असा खुला भूखंड विकसित केला नाही। येथील लहान मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे। वाहनांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे लहान मुलांना रस्त्यावर खेळताना धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे नागरी सुविधा नसल्या तरी किमान एखादे क्रीडांगण तरी या भागात विकसित करावे अशी आमची मागणी आहे। नव्या आयुक्तांनी तरी याची दखल घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आज शामरावनगरमधील सर्व लहान मंडळींनी महापालिकेवर मोर्चा काढलेला आहे। शामरावनगरमध्ये सुविधा तर नाहीत, पण क्रीडांगण सुद्धा नाही। लहान मुलांना खेळण्यासाठी कुठेही ग्राउंड नाही आहे। मुलांना रस्त्यावर खेळायला लागते, वाहतूक वाढलेली आहे, त्यामुळे मुलांना वाहनांचा धोका आहे। घरात जर मोबाईल घेऊन बसले तर आई वडील खवळतात, तर या शामरावनगरच्या मुलांनी खेळायचं कुठं? म्हणून आज चक्क शामरावनगरच्या लहान मुलांनी महापालिकेवर मोर्चा काढलाय। या अगोदर कित्येक निवेदनं दिली, आंदोलन केली, तरी महापालिका प्रशासनानं याची दखल घेतली नाही। म्हणून आज परत एकदा महापालिका आयुक्तांना जाग आणण्यासाठी शामरावमध्ये सर्व लहान मुलांना घेऊन महापालिकेवर आज एक विशिष्ट पद्धतीचं एक आंदोलन केलं। महापालिकेच्या दारातून कबड्डी खेळलो, क्रिकेट खेळलो। त्यामुळं मला आयुक्तांना विनंती करायची आहे की लवकरात लवकर शामरावनगरमध्ये एक चांगलं क्रीडांगण करून या मुलांना तिथे खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व शामरावनगरच्या लहान मुलांना न्याय द्यावा। मी शामदेवी, आम्हाला खेळण्यासाठी क्रीडांगण नाही आणि रस्त्यावर खेळायचं म्हटलं तर गाड्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। घरात मोबाईल टीव्ही बघत बसलं तर मग आई वडील खवळतात, मग आम्ही खेळायचं तरी कुठं? शामरावनगरमध्ये सुविधा तर नाहीच आहेत आणि क्रीडांगण सुद्धा नाही, आम्ही खेळायचं तरी कुठं? नाव प्रथमेश किशोर वनखंडे, मी आता 3रीमध्ये शिकत आहे। आम्ही खेळायला असलो तर गाड्यांचा भाव जास्त आहे। गल्लीत खेळावं म्हणलं तर तिथे पण गाड्या जास्त येतात। मोबाईल हवं म्हणलं तर आई वडील खवळतात। आम्हाला खेळायला ग्राउंड आहे, आम्हाला आनंदाने ग्राउंड द्यावं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।